महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महामैत्री उवाच सेवं ब्रह्मपुत्रेण कुमारेणात्ममेधसा दर्शितात्मकते सम्यक प्रशस्योवाच तं नृपः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि मैत्रेय विदुराला सांगतात आणि इकडे प्रत्यक्ष सनत कुमार या ठिकाणी पृथ्वीराजाला तत्वज्ञान सांगताय. सनत कुमार म्हणतात, हे पृथ्वीराजा, धर्मार्थ काम मोक्षाणाम यदंती यदंतत्य विघातनम. माणूस धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष या 4 पद्धतीने आपल्या जीवनाचं सार शोधत असतो. परंतु या सर्वाच्या मागे धर्म हे मूल आहे. धर्माच्या आधारावरच, म्हणजे धर्म हा स्वतंत्र भाग नसून धर्म हा त्याला एकरूप असलेला भाग आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये अर्थ आणि काम ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्या मागे धर्म अनुस्यूत आहे. धर्मानेच अर्थप्राप्ती केली पाहिजे आणि धर्मानेच आपल्या इच्छांची परिपूर्ती केली पाहिजे. सांसारिक इच्छा, सांसारिक अपेक्षा याच्या मागे धर्म हा त्याला आधारभूत असला पाहिजे. म्हणून आपण पैसा मिळवताना सुद्धा केवळ स्वार्थ समोर न ठेवता जेवढं पोटाला हवंय, जेवढे आपल्या संसाराला गरज आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त घेतलं तर तो चोर ठरतो. इतरांचं आपण शोषण केलंय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की आपण कशा पद्धतीने संपत्ती मिळवली पाहिजे, अर्थार्जन केलं पाहिजे. तर ज्याला आपण व्यापार जरी असला किंवा व्यवहार जरी असला तरी तो सुद्धा उच्च दृष्टीने केला पाहिजे. आणि उदास विचारे बेच करी. म्हणून जेव्हा आपण पैसा मिळवतो तो सुद्धा उच्च दर्जाने मिळवला पाहिजे, नीच दर्जाने नाही. निम्न स्तरावर किंवा स्वार्थ बुद्धीने आपण पैसा मिळवता कामा नये. अर्थार्जन हे करताना सुद्धा दृष्टी मात्र उच्च पाहिजे, स्वार्थ त्याच्या मागे असता कामा नये. तीच गोष्ट इच्छांची, आपल्या लौकिक जीवनातल्या ज्या सांसारिक इच्छा आहेत, सांसारिक अपेक्षा आहेत, त्या सुद्धा धर्माने नियंत्रित केल्या पाहिजेत. आणि म्हणून धर्म नियंत्रित असलेला अर्थ आणि धर्म नियंत्रित असलेला काम हा खऱ्या अर्थाने मोक्षाला कारणीभूत ठरतो. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये धर्म हा आधार आहे. आणि म्हणून हे राजा, धर्मार्थ काम मोक्षाणाम, परंतु जर आपण यदत्यंत विघातकम, जर आपण त्यामध्ये अत्यंतिकता आणली, केवळ अर्थ एक अर्थ, काम एक काम असा जर विचार केला तर मग मात्र तो विघातक ठरतो, तो आपल्या मोक्ष मार्गातली अडचण ठरतो. म्हणून हे राजा, तत्वम नरेंद्र जगतामथ तस्तुजांश, हे जग भगवंताने व्याप्त आहे. सर्व जे जड चेतन विश्व आहे ते भगवंताच्या नियामक शक्तीने चालू आहे. म्हणून प्रत्येक चकास्ती भगवांस्तव मे हि सोस्मी. प्रत्येक चकास्ती, प्रत्येक म्हणजे प्रत्येकामध्ये असलेलं भगवंताचं स्वरूप, त्याला आपण प्रत्येगात्मा असं म्हणतो. प्रत्येकामध्ये भगवंताचं स्वरूप प्रतिबिंबित झालेलं आहेच आहे. आणि म्हणून प्रत्येक चकास्ती भगवांस्तव मे हि सोस्मी, भगवंताची ही प्रत्येकाच्या मध्ये असलेली जी प्रतिकृती आहे, प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाचा
म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचा आपण विचार केला पाहिजे आणि मायेचा विचार लक्षात आणून माया दूर करून माया विवेक विधुतीस्त्र जीवाही बुद्धी, मायेचा विचार बाजूला करून माईक विचार बाजूला करून आपण तम नित्य मुक्त परिशुद्ध विबुद्ध तत्वम, जे नित्य बुद्ध शुद्ध मुक्त असं तत्व आहे त्या मूळ तत्वाचा आपण विचार करा. त्याप्रमाणे कर्माशयम ग्रथितमुद्गयन्ति संतः, कर्माशय त्याच्याशिवाय उघडले जाणार नाही. कर्माच्या गाठी तोपर्यंत मुक्त होणार नाहीत. कर्माशयम ग्रथित मुद्ग्रथयन्ति संतः, या ठिकाणी मुद्ग्रथयन्ति म्हणजे आपल्याला जर आपल्या कर्माच्या गाठीचा शोध घ्यायचा झाला तर आपल्या अंतःकरणामध्ये अनेक कर्माचे विपाक यांच्या पक्क्या गाठी बसलेल्या आहेत आणि त्या उघडणं त्या उलगडणं केवळ भगवंताच्याच कृपेने शक्य आहे. म्हणून तद्वन्न रिक्तमतयो यतयोपि रुद्ध स्तोत्रो गणास्तमरणं भज वासुदेव, भगवंताच्या वासुदेव स्मरण केवळ भगवंताचं नामस्मरण हेच याला उपयुक्त आहे. या ठिकाणी सनत कुमार म्हणतात, हे राजा काय सांगावं, कृच्छ्रो महानिह भवार्णव मप्लवेशी षड्वर्ग नक्रम सुखेन तितीर्षयन, या ठिकाणी तितीर्षंती, या ठिकाणी षड म्हणजे सहा प्रकारचे वर्ग नक्रम सुखेन, या ठिकाणी नक्र शब्द वापरलाय. नक्र म्हणजे सुसर, ज्याप्रमाणे सुसरी पाण्यामध्ये शक्तिवान असतात. आपण जर पाण्यात गेलो आणि सुसरीने ओढलं तर आपल्याला बाहेर येणे मुश्किल आहे, कारण सुसर किंवा मगर ही पाण्याच्या बाहेर ताकदवान नसते, पण पाण्यात मात्र तिची शक्ती प्रचंड ताकदवान असते. म्हणून ही जी सुसर आहे मगर आहे, हे कोणते मगर आहेत ते म्हणतात षड्वर्ग नक्रम सुखेन. हे षड्वर्ग म्हणजे जे आपण कामक्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 जण म्हणजे कोण आहेत ते हे सुसरी आहेत, ह्या मगरी आहेत. त्याने आपला पाय धरलेला आहे आणि या 6 सुसरींनी आपला पाय पक्का पकडलेला आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणतात की पंच इंद्रिय जे आहेत आणि 6वं मन हे देखील षड्वर्ग या अर्थाने व्यक्त होऊ शकतं. पंच इंद्रिय ज्याला आपण पंच ज्ञानेंद्रिय म्हणू, कारण कर्मेंद्रिय तर सांगतील ते काम करणारे, ते सांगकामे, परंतु ज्ञानेंद्रियाला ज्ञान आहे. म्हणून हे जे ज्ञानेंद्रिय आहेत 5 आणि मन त्याच्यामध्ये असल्याशिवाय ज्ञानेंद्रिय कार्यरत होऊ शकत नाही. ज्ञानामध्ये ज्ञानेंद्रिय यांच्यामध्ये जी प्रेरणा निर्माण होते ती मनामुळं. म्हणून तू मन आणि 5 ज्ञानेंद्रिय हे खऱ्या अर्थाने सुसरी आहेत, ह्या मगरी आहेत आणि त्या आपल्या सागरामध्ये, हा सागर आहे संसार रूपी सागर म्हणजे समुद्र, हा संसार रूपी समुद्र आहे, त्याच्यात आपण पडलेलो आहे म्हणजे जीव पडलेला आहे आणि तो या 6 मगरींच्या ताब्यात अडकलेला आहे. आता एका मगरीच्या ताब्यातून सुटणं अवघड आहे, तर 6 मगरींच्या ताब्यातून आपण कसं सुटणार. म्हणून ग्राहक ग्रस्त व्यसन रशमोद ग्राह विकलम, ज्याला ग्राहक ग्रस्त, ग्रह म्हणजे सुसर म्हणजे हे घर हेच सुसर आहे. ग्रह म्हणजे घर आणि ग्राह म्हणजे सुसर. घर म्हणजे जणू काही मगर आहे आणि याच्यामध्ये 6 ज्या मगरी आहेत त्या 6 मगरींनी आपल्याला पकडलंय. त्यातून संसार रूपी या समुद्रामध्ये आपण गटांगळ्या खातो आहोत. कृच्छ्रो महानिह, अत्यंत दुःख भोगतो. कृच्छ्र म्हणजे दुःख, प्रचंड संकट. आणि महानिह भवार्णवमप्लवेशी, आणि त्यामुळं भवार्णवामध्ये या संसार रूपी सागरामध्ये या 6 मगरींनी आपल्याला पकडलंय. तेव्हा तितीर्षंती, मग आपण यातून मुक्त कसं व्हावं, आपण यातून बाहेर कसं पडावं, आपण या मगरीच्या पासून सुटका कशी करून घ्यावी. तत्वम हरेर भगवतो भजनीय मंग्रीम कृत्वोडुपम व्यसन मुक्त दुस्तरार्णम. त्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे हरेर भगवतो भजनीय मंग्रीम, भगवंताच्या चरणाचं अनुध्यान, भगवंताच्या चरणाचं अनुस्मरण, भगवंताच्या चरणाचं ध्यान
हेच एकमेव या भवार्णवातून आपल्याला मुक्त करणार आहे. म्हणून मैत्रेय म्हणतात, विदुरा, याप्रमाणे सनक सनंदनांनी हे तत्वज्ञान राजाला सांगितलं आणि मग राजाने हात जोडले. या ठिकाणी पृथु महाराज म्हणू लागले, कृतो मे अनुग्रहपूर्वम हरिणार्थानुकंपिना निष्पादित शकारसेन भवद्भिर्गृणानुभि. महाराज, आपण अत्यंत चांगलं ज्ञान मला सांगितलं आणि साधू, आता मी हे ज्ञान ऐकून तृप्त झालो, मला आनंद वाटला, तुम्ही माझ्यावर मोठा अनुग्रह केला. कृतोमीनुग्रह पूर्वम हरिणा अर्थकंपिना. तुम्ही अनुकंपा केली, तुम्ही माझ्यावर दया केली आणि मी आर्त आहे. आर्त म्हणजे मी केवळ भक्तीचाच लालसा भक्तीची लालसा करणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, प्रत्यक्ष स्वतःहून आलात आणि मला ज्ञान दिलं, खरोखर माझ्यावर अनुग्रह केला, माझ्यावर कृपाच केली, निष्पादित शकारस्नेनं. आणि मग मी आपणाला काय देऊ, आपणाला मी काय द्यावं की ज्यामुळं आपण संतुष्ट व्हाल. खरं म्हणजे आपण स्वतः कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करणारे नाही, निरपेक्ष आहात. आणि साधुचिष्ठम हि मे सर्व महात्मना सह किम ददे. मी आपणाला काय द्यावं, हे सगळं साधुचिष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी पृथ्वीराजे राज्य कसं करत होते, ते राज्य कोणत्या भावनेने करत होते याचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. कसा? साधुचिष्ठम. साधुचिष्ठम म्हणजे काय? हे साधूने उच्चिष्ट केलेलं आहे. म्हणजे खरोखर उच्चिष्ट म्हणजे काय? उष्ट केलं का? आपण म्हणतो रामाने उष्टी बोरं खाल्ली, शबरीची उष्टी बोरं खाल्ली. म्हणजे काय? शबरीने तोंडाने तोडून ठेवली होती का? नाही. टोकरली होती का? नाही. उष्टी याचा अर्थ असा की एक जरी बोर त्याच्यातलं उष्टावलं तरी सगळी बोरं उष्टी झाली, हा अर्थ आहे. म्हणजे समजा आपण भोजनाचा सगळा प्रबंध तयार केला आणि नैवेद्य किंवा पहिली पंगत होण्याच्या आधी जर आपण त्यातलं काही अन्न खाल्लं, उष्टावलं, तर सगळं अन्न उष्ट झालं, हा अर्थ आहे. आपण म्हणून मी काय सगळं अन्न उष्ट केलं? काय नाही केलं. सगळ्या अन्नाला काही आपण उष्ट केलेलं नसतं, पण त्याचा एक जरी पदार्थ आपण खाल्ला तरी याचा अर्थ उष्ट खाल्लं असा होतो. म्हणजे आपण देवाला किंवा ब्राह्मणाला उष्ट दिलं असा अर्थ होतो. म्हणून पहिली पंगत ही आपल्या देवांची किंवा ब्राह्मण लोकांची आपण का करतो? नंतर आपण जेवायचे, म्हणजे उच्चिष्ट खायचे. म्हणजे खरोखर काय ताटातलं खाल्लं का? नाही, ताटातलं खाल्लं नाही, पण त्यांच्या नंतर दुसऱ्या पंक्तीला जेवणं म्हणजे उच्चिष्ट घेणं. आणि म्हणून उच्चिष्ट म्हणजे राहिलेलं, ते काही ताटातलं राहिलेलं नव्हे, स्वयंपाकातलं राहिलेलं सुद्धा उच्चिष्टच होतं. या दृष्टीने साधुच्चिष्ठम, उच्चिष्ट शब्दाचा अर्थ आपल्याला सूक्ष्मपणाने समजून घ्यावा लागेल. उच्चिष्ट म्हणजे केवळ ताटातलं तोंडातलं हा अर्थ नाही. उच्चिष्ट म्हणजे उर्वरित. या ठिकाणी साधुच्चिष्ठम आपण म्हणतो व्यासोच्चिष्ठं जगत सर्वम. म्हणजे काय? व्यासाने सगळं जग उच्चिष्ट केले, उष्ट केले. म्हणजे काय? तोंड लावलंय का? नाही. अर्थात व्यासाने जे सांगितलं ते एवढं सगळं सांगितलंय की आता सांगायचं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे सगळं व्यास सांगून ठेवलंय व्यासानीच, सगळं व्यासानीच करून ठेवलंय. त्यांनी जग उष्टावलंय. म्हणजे शब्द सगळे व्यासांचे आहेत, सगळ्या कल्पना व्यासांच्या आहेत, व्यासाच्या पलीकडे कुणी गेलं नाही. म्हणून जे व्यासोच्चिष्ठं जगत सर्वम. म्हणून इथं साधुच्चिष्ठम म्हणजे हे विश्व, माझं राज्य हे साधुच्चिष्ठ आहे. म्हणजे साधूला मी समर्पित केलेलं आहे. हे सगळं राज्य मी साधूला समर्पित केलं. साधू म्हणजे संत महात्मे यांना समर्पित केलं आणि मग त्यांच्या आदेशाने हे स्वीकारलं. ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये हे राज्य समर्पित करत असत आणि राज्य समर्पित केल्यानंतर ते म्हणायचे की तू माझ्या आदेशाने राज्य कर. आता मी काही राज्य करणार नाही, पण माझ्या आदेशाने कर. म्हणजेच काय? म्हणजे साधुच्चिष्ठम. म्हणजे राज्य यांनीच करायचे, पण आदेश किंवा त्यांच्या आज्ञेने, त्यांच्या अनुज्ञेने, त्यांच्या आदेशाने. म्हणून साधुच्चिष्ठम. साधुच्चिष्ठम म्हणजे साधूच्या आदेशाने. या ठिकाणी साधूला मी हे सगळं राज्य समर्पित केलं. काय काय समर्पित केलं? हिमे सर्व महात्मना सह किम ददे प्राणाधारा सुता ब्रह्मन ग्रहाच सपरिच्छदाः.
पृथू महाराज म्हणतात, अहो मी संतांना, साधूंना, त्याप्रमाणे महात्म्यांना मी सगळं समर्पित केलंय. सर्वात म्हणा सगळ्या प्रकारच्या गोष्टी समर्पित केल्यात. मग आपल्याला देण्यासाठी काय शिल्लक राहिलं? अहो माझे प्राण सुद्धा मी दिलेत. त्याप्रमाणे दाराह, आता काही ठिकाणी दारा आहे आणि काही ठिकाणी दुसरा या ठिकाणी शब्द वापरलेला दिसतो. सर्वं मे ह्यात्मना असा शब्द वापरलेला दिसतो. कशामुळं? तर माझी पत्नी, माझे पुत्र, माझ्या कोश, माझा धन, माझ्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सपरिच्छदा, हा परिच्छद म्हणजे सगळे सेवक, नोकर, चाकर, रथ, त्याचप्रमाणे जे काही असेल भौतिक गोष्टी, त्या सगळ्या, घर सुद्धा, घर दार प्रपंच, हे सगळं, मुलं बाळ, हे सगळं मी संतांना समर्पित केलंय, संतांच्या चरणावर वाहिले. तेव्हा आता संतांच्या चरणावर हे वाहिले, तर मग आता तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काय राहिलं? राज्यम बलम मही कोश इति सर्वम निवेदितम. म्हणून हे सगळं संतांच्या चरणावर मी समर्पित केलं आणि हे आता आपलंच झालं असं आपण माना. त्याप्रमाणे आपल्या चरणाशी मी सगळं समर्पित केलंय. आता एवढं सगळं समर्पित केल्यावर माझ्याकडे देण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. सैनापत्यंच राज्यांच दंड नेतृत्वमेवच सर्व लोकाधिपत्यंच वेदशास्त्रविदर्हती. त्याप्रमाणे पृथ्वीराजे राज्य कसं करत होते किंवा राज्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा होता, ते कोणत्या दृष्टीने राज्य करत होते, याला म्हणतात श्रीमंत योगी. खरं श्रीमंत योगी जो शब्द वापरला समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, तो या अर्थाने श्रीमंत योगी म्हणजे श्रीमंत असून सुद्धा सगळ्या प्रकारची धन धान्य समृद्धी सगळं असून त्यावरचा अहंकार नाही, त्यावरचा मीपणा नाही, हे सगळं माझंच आहे अशा प्रकारचा अहंकार नाही, केवळ माझ्या एकट्याच आहे ही भूमिका नाही. तर हा अहंकार नष्ट करणं, सगळ्या प्रकारच्या सामुग्रीने युक्त असताना सुद्धा त्याच्यावरचा अहंकार काढणं म्हणजे श्रीमंत योगी. जो श्रीमंत आहे परंतु योग्याप्रमाणे राहतो, निस्पृहाप्रमाणे राहतो, निस्पृहास्य तृणं जगत, जो जगाला तृणवत मानतो. आणि उपभोग शून्य स्वामी, या ठिकाणी खरी संकल्पना अशी आहे की राजा हा कसा असावा, तर राजा हा उपभोग शून्य स्वामी असावा. म्हणजे तो स्वामी आहे, तो मालक आहे, पण उपभोगाच्या दृष्टीने हे माझं नाही असं त्याला वाटलं पाहिजे. नाहीतर मी राजा आहे तर मीच सगळं उपभोगीन असं म्हणणं म्हणजे आसुरी प्रवृत्ती आहे, असं म्हणणं म्हणजे राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि म्हणून असं म्हणणारा तो राक्षसी प्रवृत्तीचा असल्यामुळं, आसुरी प्रवृत्तीचा असल्यामुळं ईश्वराला तो मान्य नाही. राजा हा राजा असावा पण तो समाजाचा नेता म्हणून, समाजाचा विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असावा. म्हणून विश्वस्ताची जी संकल्पना आज आपण स्वीकारतो, मानतो, महात्मा गांधीजींनी जी मांडली विश्वस्ताची संकल्पना, विश्वस्त म्हणजे कोण असतो? तो मालकच आहे. विश्वस्त हे मालकच आहे. एखाद्या मंदिराचा किंवा एखाद्या धर्मपीठाचा विश्वस्त असतो. तो विश्वस्त कोण आहे? तो विश्वस्त मालकच आहे, पण तो उपभोग घेण्यास योग्य नसतो, तो उपभोग घेत नाही, तो भोग शून्य आहे, उपभोग शून्य आहे. म्हणून मालकी आहे पण उपभोग नाही, याला म्हणतात विश्वस्त आणि यालाच म्हणतात श्रीमंत योगी. अशा पद्धतीने उपभोग शून्य स्वामित्वाची संकल्पना इथे पृथ्वीने प्रगट केली. ते म्हणतात, अहो मी सगळं तुम्हाला समर्पित केलं, कारण हे माझं नाहीच आहे, हे तुमचंच आहे. इदं नमम ही भावना या ठिकाणी, राज्यम बलम ही कोश इति सर्वे निवेदितम, हे सगळं तुम्हाला निवेदित केलं, तुमच्या चरणावर टाकलं. म्हणजे आता आपण जेव्हा समर्पित करतो तेव्हा त्याचा अहंकार काढून टाकतो. आपण जेव्हा समर्पित करतो, देतो, जेव्हा दान दिलेलं असतं तेव्हा दान हे माझं नाही या भावनेतून दिलेलं असतं. म्हणून दान या जाणीवेमध्ये अहंकृती रहितता आहे. ही दानाची भावना ही अहंकृती नष्ट करणारी आहे. त्यामुळं हे दान जेव्हा समर्पित केलं जातं, हे जेव्हा दिलं जातं, तेव्हा पुन्हा त्याची अपेक्षा नसते हे मला मिळावं म्हणून. आणि मग जर तो साधू, तो महात्मा, तो संत म्हणाला की हे
तुझं नाही माझं म्हणून तू चालव. मग मात्र आता अहंकृती राहत नाही, तर जबाबदारी येते. कोणती जबाबदारी? की साधू संत महात्मे यांना मी शब्द दिलाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालवण्याचा, आणि म्हणून मी तो हमाल भारवाही. त्या ठिकाणी मी कुणीच नाही, मी हमाल आहे, मी भार वाहणारा हमाल आहे, ही जाणीव येते, अहंकृती येत नाही. म्हणून संत तुकाराम महाराजांनी जेव्हा अभंग लिहिले तेव्हा ते म्हणतात, अहो मी हे लिहितच नाही, याचं कर्तृत्व माझ्याकडे नाहीये, याचं कर्तृत्व ईश्वराकडे आहे. मी फक्त हमाल आहे, शब्दवाही, मी भिकारी आहे. मी फक्त शब्दाचं वहन करतो, पण शब्दाची प्रेरणा भगवंताची आहे. म्हणजे अशा प्रकारची जर भावना असेल तर तिथे अहंकार नसतो. म्हणून सेनापत्यंच राज्यंच दंड नेतृत्वमेवच सर्व लोकाधिपत्यंच वेदशास्त्र विदर्हती. स्वमेव ब्राह्मणो भुंक्ते स्वम वस्ते स्वम ददाति च. म्हणून हे त्या ठिकाणी नमस्कार केला आणि सनक सनंदनानं म्हणाले की आपण खऱ्या अर्थाने श्रेष्ठ द्विज आहात, ब्राह्मण आहात, म्हणजे ब्रह्मज्ञानी आहात. आपण ब्रह्मज्ञानी आहात आणि आधी ब्रह्मज्ञानाने घ्यावं आणि मग त्याचा आम्ही स्वीकारावं. स्वमेव ब्राह्मणो भुंक्ते स्वम वस्ते स्वम ददाति च. आधी ब्रह्मज्ञानाने घ्यावं आणि त्यांचं राहिलेलं मग आम्ही घ्यावं. राहिलेलं म्हणजे त्यांच्या अनुज्ञेने स्वीकारलेलं. तसेवानुग्रहेणान्नम भुंजते क्षत्रियादयः. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही तसेवानुग्रहेणान्नम, त्यांच्या अनुग्रहाने आम्ही हे स्वीकारावं. यैरी दृशी भगवतो गतिरात्मवादे एकांततो निगमभेद प्रतिपादितान्नः तुष्टन वदभ्र करुणा सुखतेन नित्यम को नाम तत्प्रतिकरोति विनोदपात्रम. याप्रमाणे हात जोडले आणि सांगितलं की आम्ही दीन आहोत. आपण संतुष्ट असाल तर आम्हाला आनंद आहे, म्हणून आपण सदा संतुष्ट आहात. तुम्हाला या राज्याची, धनाची, कोशाची गरज नाही, परंतु माझी अहंकृती नष्ट व्हावी म्हणून मी आपल्या चरणाशी ती समर्पित केली. त्याप्रमाणे मैत्रिय म्हणतात, विदुरा तर आत्मयोगपतय आदिराजन पूजिता. याप्रमाणे पृथ्वीराजाने त्यांची पूजा केली, अर्चा केली. त्याप्रमाणे हे तर आप्तकाम मिवात्मान, हे तर आप्तकाम होते. आप्तकाम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झालेली, कोणतीही इच्छा शिल्लक नाही. सनक सनंदन सनातन सनत कुमारांना तर लग्नाची देखील इच्छा नव्हती, संसाराची इच्छा नव्हती, पुत्रांची सुद्धा इच्छा नव्हती, तर बाकीची काय. म्हणून हे आप्त काम आहेत, जन्मतःच पूर्ण काम आहेत. त्यांची इच्छा सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत, निरीच्छ आहेत. कर्माणीच यथा कर्म यथा देशम यथा बदम. याप्रमाणे ब्रह्मार्पण बुद्धीने ते म्हणाले की हे राजा, तू ब्रह्मार्पण बुद्धीनं हे सगळं मला समर्पित केलेस, तेव्हा आता आमच्या आज्ञेने आपलं राज्य चालव. त्याप्रमाणे फलम ब्रह्मणी विन्यस्य निर्विसंग समाहिता कर्माध्यक्षम च मनवान आत्मानं प्रकृते परम. आत्मानं तुम्ही साक्षीत्वाच्या भावनेने, साक्षी कसा असतो? हा साक्षी म्हणजे केवळ तो त्या ठिकाणी लिप्त नसतो. साक्षी केवळ जसा सूर्य हा साक्षी आहे. एखाद्याने चोरी केली म्हणून तो म्हणू शकत नाही की मी सूर्याच्या प्रकाशात चोरी केली म्हणून त्याचा दोष सूर्याला आहे. सूर्य म्हणतो मी प्रकाश देण्याचं माझं काम आहे, या प्रकाशाच्या मध्ये तुम्ही चोरी करा नाही तर देवधर्म करा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, तुमचं कर्म तुमच्या बरोबर. त्याप्रमाणे सूर्य जसा अलिप्त आहे, तो जसा साक्षी आहे. आणि फलम ब्रह्मणी विन्यस्त, म्हणून फलाच्या बाबतीत आपण विन्यस्त म्हणजे आपण फलाची अपेक्षा न धरता, फलाकांक्षा न धरता आपण जेव्हा आपलं कर्तव्य कर्म करतो तेव्हा ते खऱ्या अर्थानं ब्रह्मार्पण होतं. जेव्हा कोणत्याही फळाच्या अपेक्षेने आपण कर्म करतो तेव्हा त्या कर्मामध्ये लिप्तता येते. कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षेने आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा तिथे अहंकार येतो. पण जेव्हा निरपेक्ष भावनेने कर्म केलं जातं तेव्हा ते ब्रह्मार्पण होतं. आणि म्हणून कर्माध्यक्षांचे मनवान आत्मान प्रकृते परम ग्रहेषु वर्तमानोपी सुसाम्राज्य विश्रियान्वितः. याप्रमाणे पुढे मग सनक सनंदन निघून गेले आणि त्यानंतर या पृथु महाराजांनी आपलं राज्य कसं केलं ते त्यांनी सांगितलं. आपलं राज्य त्यांच्या आदेशानुसार चालवलं, अत्यंत धर्माने राज्य केलं. आणि ज्या त्यांच्या काळामध्ये वेळेवर पाऊस पडत होता, त्याचप्रमाणे सगळीकडे सुबत्ता होती. हे सगळ्यात महत्त्वाचे. राज्य कोणाचं आहे याच्यावर अवलंबून आहे. सुबत्ता, राज्यामध्ये सुबत्ता पाहिजे,
सगळ्या प्रकारच्या लोकांना सुख निर्माण झालं पाहिजे, सर्व प्रकारचे लोक आनंदी राहिले पाहिजेत. त्याप्रमाणे धर्म कर्म हे सगळे व्यवस्थित चाललेले. वर्षती स्म यथा कामम असं वर्णन केलंय की वेळचे वेळेवर पाऊस पडत होता. आता वेळचे वेळेवर पाऊस पडणं याचा अर्थ सुबत्ता, धन धान्य समृद्धी होती. आणि तितिक्षया धरित्री राजा कसा होता तर भूमीप्रमाणे तितिक्षा संपन्न. जशी भूमी जमीन ही सहनशील आहे त्याप्रमाणे राजा सहनशील होता. राजाचे हे गुण सांगितले. राजाने सहनशील असावं. राजाने कान भरलेलं, कुणी जर कान भरायला लागले तर त्याप्रमाणे वागू नये, म्हणजे हलक्या कानाचा असू नये. नाही तर याने एक सांगितलं त्याप्रमाणे वागला, त्याने एक सांगितलं त्याप्रमाणे वागला, नाही. त्यांनी सहनशील असावं, त्याने तितिक्षा ठेवावी, त्यांनी कोणाचंही ऐकू नये आणि मनाचा विचार करावा. आणि असा राजा असेल तर तो तेजस्वी असतो. हा पृथू तेजस्वी होता सूर्याप्रमाणे आणि दुर्धर्ष तेजस्तम मागणी महेंद्र, तो इंद्राप्रमाणे अत्यंत सर्व राज्य करणारा होता. आणि तेजाच्या दृष्टिकोनातून अग्नीसारखा इंद्राप्रमाणे दुर्जय होता. आणि भूमीप्रमाणे तो तितिक्षा संपन्न होता. त्याप्रमाणे वर्षती स्म यथा कामम, ज्याच्या काळामध्ये वेळेवर पाऊस पडत होता, वेळेवर उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तिन्ही ऋतू व्यवस्थित चाललेले होते. आणि असा हा राजा धर्माचा जाणकार आणि धर्माने वागणारा, सर्व लोकांना आपल्या आचरणातून त्यांनी धर्म घालून दिला. धर्म ही सांगण्याची गोष्ट नाहीये, धर्म ही फक्त बोलण्याची गोष्ट नाहीये, धर्म ही आचरणाची गोष्ट आहे. आधी केले मग सांगितले, हा धर्माचं शिक्षण आहे. म्हणून कुबेरैव कोषाढ्यो हेही महत्वाचं आहे. राजा हा कसा असावा तर त्याच्याजवळ धन भरपूर असावं. नाही तर काय कफललं काय राजा, काही नाही, सोनं विकायला काढलं तर उपयोगाचं नाही. राजाने धन धान्य समृद्धी आपल्यामध्ये आणावी. त्यांनी भिकाला लागू नये. राज्याला किंवा देशाला भिकाला लावणारा राजा उपयोगाचा नाही. केवळ कर्जबाजारी राजा उपयोगाचा नाही. ते म्हणतात कुबेरैव कोषाढ्यो, या राजाने एवढा कोश जमा केला की कुबेराप्रमाणे. आणि गुप्तार्थो वरुणो यथा, या धन कुठं ठेवलंय हे सगळ्यांना सांगितलं तर सगळे लोक धन संपूर्णच टाकतील. फार महत्वाचा मुद्दा सांगितलाय की गुप्तार्थो वरुणो यथा, ज्याप्रमाणे धन लपवून ठेवण्यामध्ये, धन हे समाजासाठीच वापरायचं असतं पण ते उघडं करायचं नसतं. धनाचा योग्य विनियोग करायचा पण तो उघडा नसतो करायचा. म्हणून धन लपवण्यामध्ये वरुण ज्याप्रमाणे आहे, वरुणाजवळ सगळी संपत्ती आहे परंतु वरुणाने ती दाखवलेली नाही. म्हणून यातून आपण हेही लक्षात घ्यावं की काही गोष्टी आपण म्हणतो ना दशगौप्यानी कारेत, 10 गोष्टी गुप्त ठेवाव्यात, त्यापैकी धन हे गुप्त ठेवावा असा नियम आहे. म्हणून मातृष्वेव सर्वात्मा, आपण कोणालाही विचारा, कुणी सांगेल का तुमचे किती लाख रुपये बँकेत आहेत, किती कोटी आहेत, कुणी सांगणार नाही. अहो किती तुमच्या एफडी येतो, काही नाही हो थोडे, मग सांगा ना किती. नाही. का बरं? अहो धन आणि संपत्ती ही उघडी करायची नसते. मातृष्व म्हणजे प्रत्यक्ष वायूप्रमाणे तो सर्वत्र त्याचा संचार होता. हेही राजाचं वैशिष्ट्य आहे की राजाने सर्व राज्यामध्ये संचार करावा. एका ठिकाणी बसून राहू नये, त्यांनी हिंडत राहावं, त्यांनी फिरत राहावं, त्यांनी समाज परीक्षण करावं, कुठे काय चाललंय बघावं. म्हणजे त्याला राज्य चालवत असताना केवळ गुप्तहेरावर अवलंबून राहू नये. हेर तर ठेवावेच, हेर असलेच पाहिजेत, परंतु त्याबरोबर आपण देखील हेरगिरी करावी. आपण देखील वेगळं रूप धारण करून सगळीकडे जावं फिरावं. जसा वायू हा एका जागी स्थिर नसतो त्याप्रमाणे राजाने सुद्धा सगळ्या राज्यामध्ये संचार करावा आणि सर्वत्र फिरणारा तो राजा खरा श्रेष्ठ. म्हणून पराक्रमाच्या दृष्टीने सुद्धा जसा वायू शक्तिवान आहे तसा राजाही शक्तिवान होता. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि मग कंदर्पैव सौंदर्ये, पृथ्वीराजे हे दिसायला सुंदर होते त्याप्रमाणे एखादा मदन असावा. आणि मनस्वी मृगराडीव, सिंहाप्रमाणे पराक्रमी होते. त्यांच्या समोर कोणीही शत्रू टिकला नाही. सिंह जसा संपूर्ण वनाचा राजा म्हणून आपण म्हणतो
वनराज ही जी पदवी दिली सिंहाला ती काय उगी दिली का, घरी बसून दिली का? काहीच नाही केलं, एक माशी देखील मारली नाही आणि त्याला कोणी वनराज म्हणेल का? अहो, त्याची गर्जनाच समोरच्या लोकांना भय निर्माण करणारी असते. कितीही मोठाले हत्ती असले तरी त्या हत्तीवर आरूढ होऊन त्याच्या गंडस्थळ फोडणारा हा सिंहच असतो. म्हणून सिंह हा मृगेंद्र आहे. मृगेंद्र म्हणजे सगळ्या मृगाचा इंद्र आहे, सगळ्या प्राण्यांचा आणि पशूंचा तो स्वामी आहे. हे स्वामित्व त्याला प्राप्त झालं ते स्वयमेव मृगेंद्रता, त्याच्या स्वतःच्या शक्तीने प्राप्त झाली. नाही तर मग आपण म्हणतो ना की जर मृगेंद्र नुसतं नाव मृगेंद्र असून चालत नाही. ते म्हणतात नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपोआप काही खाद्य येऊन पडत नसतं, भक्ष्य येऊन पडत नसतं, त्याला पराक्रम दाखवावा लागतो. म्हणून एकदा पराक्रम दाखवला म्हणजे लोक मानतात. त्याप्रमाणे यांनी पराक्रम दाखवला, यांनी आपलं स्वतःचं सामर्थ्य दाखवलं. म्हणून ते म्हणतात की मनस्वी मृगराडीव वात्सल्य म्हणून नृणाम. आणि असा हा पृथ्वीराजा वात्सल्य संपन्न होता. त्याचप्रमाणे बृहस्पती ब्रह्मवादी, प्रत्यक्ष बृहस्पती एवढा ज्ञानी होता, ब्रह्मवाद करणारा होता, अर्थात ज्ञानी होता. आणि आत्मवत्वे स्वयं हरिही, यांनी वर्णन केले की स्वतः हरीचं स्वरूप होता, हा हरीचाच अंश होता. आत्मतत्व, भगवंताचं तत्व त्यांच्यामध्ये होतं. म्हणून आत्मवत्वे स्वयं हरिही. भक्त्या गो गुरु विप्रेषु, गो म्हणजे अर्थात जमीन असो, जनावर असो, पशु असो, अर्थात जे जे पशु आहेत, जे उपयुक्त पशु आहेत त्यांच्यावर प्रेम करणारा, कारण त्यांच्याकडून उत्पादन मिळतं. म्हणून दूध दही याचं उत्पादन देणारे जे पशु आहेत त्याला त्यांनी गो शब्द वापरलाय. त्यानंतर गुरु आणि विप्र, अर्थात जे ब्रह्मज्ञानी आहेत, जे आत्मज्ञानी आहेत, जे निरीच्छा आहेत, अशी ब्राह्मण मंडळी, त्यांच्यावरती भक्ती असलेला असा हा रिया प्रश्रयशीलाभ्या मात्मतुल्य परोद्यमे. आणि अत्यंत प्रश्रयशील म्हणजे नम्र असा हा रिया. रिया म्हणजे री शब्दाचा अर्थ लज्जा असा आहे, पण इथं लज्जा म्हणजे लाज असा नाही घ्यायचा. तर या ठिकाणी रिया म्हणजे अत्यंत नम्रता, आपल्या स्वतःबद्दल अत्यंत नम्र असून कुठेही अहंकार नसणे, स्वतःचा मोठेपणा न गाजवणे, याला म्हणतात रिया. म्हणून अत्यंत सद्गुण संपन्न आणि जो सर्वांना परोपकार बुद्धीने भक्ती, लज्जा, विनय, शील यांनी युक्त असलेला आणि कीर्तीच्या दृष्टिकोनातून सर्वत्र सर्व लोक त्याची कीर्ती गाणारे, सर्वांना प्रविष्ट कर्ण रंध्रेषु श्रीराम रामा सतानिव, सर्वांना प्रिय असलेला असा राजा हा पृथू होता. याला विजिताश्व नावाचा मुलगा तर होताच, त्याचं वर्णन यापूर्वी झालेलं आहे की ज्या विजिताश्वानी इंद्राच्या मागे धावून त्याला धरण्याचा प्रयत्न केला किंवा बाण मारण्याचा प्रयत्न केला आणि घोडा परत आणला प्रत्येक वेळेला अश्वमेधाचा, तो विजिताश्व. त्यालाच त्यांनी अंतर्धान हेही दुसरं नाव नंतर देण्यात आलेलं आहे, कारण तो अंतर्धान विद्या जाणत होता. विजिताश्व हा त्याचा मुलगा. त्याप्रमाणे धूम्रकेश हा एक मुलगा, हर्यक्ष हा एक मुलगा, द्रविण आणि वृक असे एकूण त्याला 5 मुलं झाले. आणि या सर्व 5 मुलांच्या मध्ये आपलं राज्य विभाजित करून मग त्याने असा विचार केला की मनोवाग प्रतिभे सौम्य गुणे संरजन प्रजा, प्रजेचं मोठं सुंदर परिपालन केलं. आणि मैत्री म्हणतात विदुरा, एके दिवशी या राजाने विचार केला की आता खूप दिवस झाले आपण राज्य केलं, आपले मुलंही मोठे झाले, त्यांच्यावरती सगळं राज्य सोपवलं, सगळ्या राज्याचा भार त्यांच्यावरती सोपवला. 5 मुलांच्या मध्ये राज्याची योग्य विभागणी केली आणि दृष्टात्मानं प्रवयस मेकदावैन्य आत्मवान आत्मना वर्धिता शेष स्वानुसर्ग प्रजापतीही. आणि विचार केला की आता आपण वानप्रस्थ स्वीकारायचा. जुन्या काळात ही पद्धतच होती, ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. ह्या आश्रम पद्धतीनुसारच जुन्या काळातला सगळा जीवन व्यवहार चाललेला होता. म्हणजे कुणी काही म्हटलं नाही तरी वानप्रस्थ, वनामध्ये जाऊन राहणे. कशामुळं? आता उपभोग खूप झाला, आता उपभोग घेतला, सगळ्या प्रकारचं धर्मकर्म केलं, यज्ञयाग केले, परिपूर्ण राज्य केलं. आता कधीतरी आपण यातून निवृत्त झालं पाहिजे. निवृत्ती ही मनाची असली पाहिजे.
म्हणून संसारातून देखील आपण निवृत्त व्हायला पाहिजे. नेहमीच मीच चालवेन, मीच करीन अशा प्रकारचा अहंकार उपयोगाचा नाही. आपण देखील आपल्या मुलाच्या हातात सगळं सोपवून आपण बाजूला गेलं पाहिजे. याला निवृत्ती म्हणतात. आणि ही निवृत्ती राजाने स्वीकारली आणि तो वनामध्ये गेला. आरब्ध उग्र तपसी, त्याच्यासोबत त्याची पत्नी अर्ची हेही गेली. आणि आरब्ध तप उग्र तपसी वनात गेले आणि उग्र तप सुरू केलं. अत्यंत तपश्चर्या व्रतपूर्वक करत 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 कंद मूल फल यांचाच फक्त आहार ठेवला. आता बाकी सगळं जेवण भोजन बंद. फक्त कंद मुलं फळं एवढं खायचं आणि अभक्षा कथिचित पक्षान कधी कधी उपाशी राहायचं. आणि वायुभक्षस्ततः परम, त्याप्रमाणे सुरुवातीला फळं खाल्ले, नंतर फळं सोडून दिले, फक्त पाणीच पिलं. नंतर 15 दिवसाला खायला सुरुवात केली. नंतर 15 दिवस उपोषण करायचं आणि 15 दिवसानंतर फळ खायचं. आणि नंतर मात्र हळूहळू वायुभक्ष, काही खायचं नाही, वायू भोजनावरती राहायचं. त्याप्रमाणे ग्रीष्मे पंचतपा वीरो. आणि मग तपश्चर्या कशी केली याचं वर्णन केलेलं आहे. ही तपश्चर्या कशी किती तीव्र प्रमाणात केली. मग जेव्हा उन्हाळा असेल अशा वेळेला ग्रीष्मे पंचतपा वीरो, ग्रीष्म ऋतू अत्यंत उकाडा ज्या वेळेला व्हायचा, अशा वेळेला आकाशातला सूर्य तापलेला आणि बाजूनी चारी बाजूनी अग्नी लावायचा. वरतून सूर्याचा ताप आणि बाजूनी अग्नीचा ताप हा सहन करायचा. याला म्हणतात तपश्चर्या. कारण या तपश्चर्याला सुद्धा पंचाग्नी साधन असं नाव आहे. पंचाग्नी साधन म्हणजे 5 अग्नी. सूर्य हा ही अग्नीचं स्वरूप आहे आणि बाजूनी चारी बाजूनी अग्नी पेटवायचा, आगती पेटवायची आणि त्याच्यामध्ये बसायचं. एवढी आग सहन करायची, एवढी उष्णता सहन करायची. ग्रीष्मे पंचतपा वीरो वर्षा स्वा सारक्षणा मुनी. मग वर्षा काळाला, वर्षा काळामध्ये लपून बसायचं का? नाही. वर्षा काळात पावसात जाऊन बसायचं. वरतून धुवाधार पाऊस चालू आहे आणि पाण्यामध्ये नदीत जाऊन बसायचं. का? तर पाण्याची सवय झाली पाहिजे, अति थंडपणाची सवय झाली पाहिजे, अति उष्णपणाची सवय झाली पाहिजे. त्यानंतर थंडी आली, हिवाळा आला, आकंठमग्न शिशिरे. शिशिर ऋतूमध्ये अत्यंत गारवा थंडी, अशा शिशिर ऋतूच्या काळात आकंठमग्न शरीरे. आकंठमग्न म्हणजे पाण्यामध्ये पूर्णपणे स्वतःला बुडून फक्त डोकं वरती ठेवायचं. आकंठमग्न शिशिरे उदकेस थंडिले शया. आणि सगळ्या बाजूनी गार पाणी आणि गारवा असा तोही सहन करायचा. अशा प्रकारे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये त्या तिन्ही ऋतूचा ताप सहन करत करत भगवंताची आराधना सुरू ठेवली. अशा प्रकारची पंचाग्नी साधन किंवा पंच ज्या प्रकारे गारवा सहन करणे हे पार्वतीने सुद्धा केल्याचं वर्णन कुमार संभवामध्ये या कालिदासाने केलेलं आहे. म्हणून अरे राध युषु कृष्ण मचर तप उत्तमम. आणि असं तप आचरण केलं. याला तप म्हणतात. तप म्हणजे ईश्वराप्रित्यर्थ शरीराला दिलेले कष्ट. शरीराला कष्टाची सवयच पाहिजे. शरीर नुसतं गादीवर बसून उपयोगाचं नाही. शरीर नुसतं गादीवर बसून केवळ गादीवर बसलं तरी मृत्यू काय राहतो का? आल्याशिवाय मृत्यू तर येणारच आहे. गादीवर बसा नाहीतर काट्यात बसा, मृत्यू येणारच आहे. मग शरीराला कधीही केवळ गादीवर लोळत पडायची सवय ठेवायची नाही. सुखम इंद्रियकम राजन, ऐंद्रिय सुख उपयोगाचं नाही. म्हणून ते म्हणतात की काही वेळेला आपण जेव्हा हे सगळं सोडून जातो, ज्याला वानप्रस्थ स्वीकारतो, वनामध्ये जायचं, तर वनामध्ये जायचं असेल तर वनाप्रमाणेच राहायचं. आरी राधीशो कृष्ण, भगवंताची आराधना करत करत उत्तम तप आचरण केलं. तेन क्रमानुसिद्धेन भस्त कर्ममलाशया. आणि कर्ममलाशय त्यांनी काय होतं तर उद्ध्वस्त होतात. कर्ममलाशय नष्ट होतात. माणसाच्या कर्माच्या गाठी नष्ट होतात. प्राणायाम केला, प्रत्याहार केला आणि सनिरुद्ध षड्वर्ग छिन्न बंधना. षड्वर्ग म्हणजे हे पंच इंद्रिय आणि मन या सर्वांना आपल्या ताब्यात घेतलं. पंच ज्ञानेंद्रिय आणि मन ताब्यात घेतलं.
कारण कर्मेंद्रिय तर आदेशाप्रमाणे वागणार आहेत. त्यामुळं ज्ञानेंद्रिय आणि मन ताब्यात घेतलं आणि सनत कुमारांनी केलेला उपदेश मनामध्ये आणला. त्यांनी केलेला उपदेश, त्यांनी सांगितलं होतं योगाचं आचरण करा, त्याप्रमाणे योगाचं आचरण केलं, प्राणायाम केला, प्रत्याहार केला, आसनजय केला आणि प्राणायाम करून करून भगवंताशी तल्लीनता प्राप्त करून घेतली. भगवत धर्मिण साधो श्रद्धयायत सदा, याप्रमाणे समाधीपर्यंतची अवस्था त्यांनी स्वीकारली आणि भक्तिर्भगवती, भगवंताची भक्ती तल्लीनपणाने करायला सुरुवात केली. भगवंताचं भजन पूजन मनामध्येच, आता या ठिकाणी पूजन करायला काही नाही, फक्त मनोमय, ज्याला आपण मानसपूजा म्हणतो त्याप्रमाणे ही मानसपूजा करायला सुरुवात केली. संपीड्य पायुम पार्ष्णिभ्या, आणि मग हळूहळू प्राणाचा निरोध करून, कारण चित्तवृत्ती निरोध हा योगा असं म्हटलंय, ही चित्तवृत्तीचा आणि प्राणाचा निरोध करून पहिल्यांदा ब्रह्मभावाने ब्रह्मभूतो दृढम काले तत्याजस्व कलेवरम, याप्रमाणे योग सिद्धी प्राप्त करून घेतली. आणि योग करत करत करत, प्राणायाम करत करत करत, भगवंताशी तल्लीनता प्राप्त करत करत जीवकोशाचा नाश केला. त्याने वर्णन केलंय की छिन्नान्य धीर धिगतात्मगती निरीह, भगवंतानी म्हणजे पृथ्वी महाराजांनी चिच्छेद संशय पदम निज जीवकोशम, निज जीवकोशम, जीवकोश म्हणजे जो मगाशी काल यांनी सांगितला सनत कुमारांनी, जीवकोश कशाला म्हणायचं, हे पंच कोश कोणते आहेत, हे जे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे कोश आहेत, हे कोश नष्ट करून टाकले आणि हे कोश नष्ट केले की मुक्ती प्राप्त होते, म्हणून स्वतःचा जीवकोश नष्ट केला. सगळं तीव्र ज्ञानाने अंतरंग शुद्ध केलं आणि भगवंताची अनुभूती अंतरंगामध्ये घेतली, सगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या आणि छिन्नान्य धीर गती धिगतात्मनिरीह, छिन्नान्य धीर अधीर सगळ्या प्रकारच्या गती प्राप्त करून, सर्व सिद्धी आत्मसात करून त्यातून उदासीनता प्राप्त केली आणि मग आता भगवंताची एकरूपता प्राप्त करून साधक ज्याप्रमाणे योग मार्गाने भगवंताशी एकरूप होतात त्याप्रमाणे योग मार्ग आत्मसात केला. आणि योग साधना करताना कोणत्याही प्रकारचा प्रमाद न करता एवं सवीर प्रवर संयोजात्मानमात्मनी, आपला आत्मा भगवंताशी एकरूप केला, आत्म्याचा त्या आत्म्याशी संयोग घडवला. एका आत्म्याचा म्हणजे एका चैतन्याचा, हे प्रत्येकात्म म्हणजे प्रत्येक चैतन्य, प्रत्येक जीवामध्ये जे चैतन्य तत्व आहे त्याला म्हणतात प्रत्येक, आणि हे प्रत्येक चैतन्य ब्रह्मचैतन्याशी एकरूप केलं. हे एकरूप केल्याबरोबर ज्याप्रमाणे कापूर हा दिव्याला लावल्याबरोबर जसा कापूर पेट घेतो, कारण कापरामध्ये सुद्धा प्रज्वलनशीलता असतेच, ज्वलनशीलता असते, पण ती जोपर्यंत आपण दिव्याला लावत नाही तोपर्यंत तो पेट घेत नाही. डबीमधला कापूर काय पेट घेतो का? नाही घेत. पण जर आपण तो दिव्याला लावला की ताबडतोब पेट घेतो. त्याप्रमाणे आपलं आत्मतत्व ब्रह्मतत्वाशी एकरूप केल्याबरोबर दोन्ही एक होऊन जातात. एवं सवीर प्रवर संयोज्यात्मानमात्मनी, संयोज्य म्हणजे संयोजित केलं, जुळवलं भगवंताच्या व्यापक स्वरूपाशी, ब्रह्मस्वरूपाशी आपलं आत्मस्वरूप जुळवलं आणि एकदम ब्रह्मभूतो दृढम काले, ताबडतोब ब्रह्मीभूत झाले, ताबडतोब ब्रह्माशी एकरूप झाले. ब्रह्म म्हणजे विराट स्वरूपाचा ईश्वर आणि आत्मा म्हणजे अल्पस्वरूपाचा ईश्वर. हा अल्पस्वरूप थेंब समुद्रात मिळाला, आता तो समुद्र रूपच झाला. थेंब समुद्रात पडला की तो समुद्र रूप झाला. त्याप्रमाणे हा आत्मा विराट स्वरूपाशी एकरूप झाला की तो विराट स्वरूप बनला, म्हणून आपण त्याला ब्रह्मीभूत असं म्हणतो. ब्रह्मीभूत कोणी होऊ शकत नाही. ब्रह्मीभूत तेच होतात जे संत महात्मे साधू योगी संन्यासी, ते ब्रह्मीभूत होतात, म्हणजे ब्रह्माशी एकरूप होतात. आता पुन्हा ते जीव म्हणून शिल्लक राहत नाहीत, त्यांचा कोणताही कर्माशय शिल्लक राहत नाही. ब्रह्मभूतो दृढम काले तत्याज स्वम कलेवरम, आणि आपलं कलेवर म्हणजे शरीर त्या ठिकाणी टाकलं, शरीर टाकलं आणि ब्रह्मीभूत झाले. संपीड्य पायुम पार्श्वभ्याम, याप्रमाणे हे पाहिल्याबरोबर त्यांनी कसं टाकलं त्याचं वर्णन त्यांनी केलंय की आपल्या गुदस्थानाशी म्हणजे ज्याला आपण मूलाधार चक्र म्हणतो तिथे प्राणवायू थांबवला, रोखला आणि हळूहळू मूलाधार
चक्रापर्यंत तो नेला. आपल्या मूलाधार चक्रापर्यंत, म्हणजे मूलाधार चक्रापासून तो थेट सहस्रार चक्रापर्यंत. मूलाधार चक्र हे आपल्या गुदापाशी आहे. त्या ठिकाणाहून मग तो नाभी, हृदय, वक्षस्थल, कंठ आणि मस्तक याप्रमाणे मूलाधार, मणिपूर करत करत स्वाधिष्ठान आणि मग गळ्यापाशी असलेलं चक्र आणि मग सहस्रार आज्ञाचक्र, सहस्रार चक्र इथपर्यंत नाभ्याम कोष्ठेष्वस्थाप्य रुदुर कंठशीर्षणी उपसर्पंतो तम मूर्ध्नी क्रमेणा वेश निस्पृहा. अशा प्रकारे हा वायू एक 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 स्थान आक्रमण करत ज्याप्रमाणे गुदस्थानाशी अडवलेला वायू पुढे कुंडलिनी जागृतीच्या मार्गाने तो सहस्रार चक्रापर्यंत, जिथे ब्रह्मरंध्र ज्याला आपण म्हणतो, तिथे नेला आणि मग पार्थिव शरीर टाकून दिलं. पार्थिव शरीर पृथ्वीशी एकरूप केलं. आता ही सगळी योगस्थिती आहे. ही ज्या त्या योग्यांनाच हे कळतं. आपल्याला फक्त शब्दाने कळेल की पार्थिव शरीर हे जमिनीशी एकरूप केलं, म्हणजे हाडं, त्याचप्रमाणे जे काही मांस वगैरे भाग असेल तो सगळा जमिनीशी एकरूप केला. त्यानंतर मग प्राणवायू वायूमध्ये एकरूप केला. त्यानंतर तेज हे तेजामध्ये एकरूप केलं आणि आत्मा ब्रह्मांडाशी एकरूप केला. याप्रमाणे खान्याशे द्रवम तोये यथास्थानम विभागशः क्षितिमंबसी तेजस्य देव वाजो नभस्य मुम. याच प्रकारची स्थिती पांडवांची सुद्धा आहे. पांडवांनी देखील याच पद्धतीने स्वतःचे शरीर त्या ठिकाणी टाकले. इंद्रियेषु मनस्ताने तन्मात्रेषु भवम. आणि मग इंद्रिय जे पंचेंद्रिय हे पंचेंद्रिय पंचतन्मात्राशी शब्दरूप रसगंध स्पर्श या पंचतन्मात्रेशी एकरूप केले. पंचतन्मात्रा म्हणजे पंचमहाभूत पंचतन्मात्रेशी एकरूप करून सर्व गुण विन्यासम जीवे मायामये व्यधात. आणि मग ते सगळे अहंकारात एकरूप केले. तन्मात्रा अहंकारात एकरूप केल्या. अहंकार महत्त्वामध्ये एकरूप केला. महत्त्व मायेमध्ये एकरूप केलं आणि माया ब्रह्मामध्ये एकरूप झाली. ज्याप्रमाणे तम चानुषयम आत्मस्थ मवसानुषयी पुमान ज्ञान वैराग्य बीजेन तुरूपस्थो जात प्रभू. याप्रमाणे त्याने आपलं देह या ठिकाणी टाकला आणि कशा पद्धतीने स्वतःला भगवंताशी एकरूप केलं, ब्रह्माशी एकरूप केलं हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. मायोपाधिक जीव कसा या ठिकाणी नष्ट केला ते दाखवलं. आणि नंतर हे पाहिल्याबरोबर अर्ची ही त्यांची पत्नी, तिने पाहिलं. अर्चिर्नाम महाराज्ञी तत्वज्ञानुगता वनम्म तिने पाहिलं. ती सुद्धा त्यांच्याबरोबर वनात आलेली होती. तिने आपल्या पतिराजाचं हे मृत शरीर पाहिल्याबरोबर तिने तिथे आपल्या स्वतःच्या योग सामर्थ्याने तिथे अग्नी पेटवला आणि त्यामध्ये ती त्यांच्यासोबत त्यांच्या शरीरासोबतच तिने आत्मार्पण केलं. देहम विपन्नाखिल चेतनाधिकम पत्यो पृथिव्या दयितस्य आत्मनः आलक्ष्य किंचित विलप्य सासती चितामथारोपयत्रिसानुनी. तिने त्या ठिकाणी चिता प्रज्वलित केली आणि त्यामध्ये ती सती गेली. ज्याप्रमाणे विधायक कृत्यम हृदिनी जला प्लुता, ज्याप्रमाणे या ठिकाणी तिने वर्णन केलंय, तिने सुद्धा नदीमध्ये स्नान केलं आणि शुचिरभूत होऊन ती पतीसोबत या ठिकाणी परलोक गमन करती झाली. आणि कुर्वत्य सुकुगासारम तस्मिन मंदसारुनी नदस्व मरुतूर्येषु गृणंतस्म परस्परम. तेव्हा आकाशामध्ये सगळे देव जमा झाले, त्यांनी देवपत्नी जमा झाल्या आणि या सर्वांनी आकाशातून तुष्टूर वरदा देवैर आकाशातून पुष्पवर्षाव केला. पृथ्वी महाराजांचा जय जयकार केला, त्यांच्या पत्नीचा जय जयकार केला. वारे वा. कुर्वत्य सुकुसुमासारम पुष्पवर्षाव केला आणि त्यांचा गौरव करून त्या ठिकाणी दुंदुभी वाजवल्या, त्याचप्रमाणे वाद्य वाजवले. आणि नदस्व मर तूर्येषु हे अमर म्हणजे देवगणांनी तूर्य वगैरे ह्या वाजवले. आणि गृणंती स्म परस्परम त्यांच्या पुष्पवर्षाव करून सुमंगल अशा प्रकारचे वाद्य वाजून त्यांचं गौरव केला. आणि देव म्हणू लागले, अहो इयं वर वधूर्धन्या या चैवं बुभुजापतीम. खरोखर अलौकिक आहे. पृथ्वी अलौकिक आणि त्यांची पत्नी सुद्धा अलौकिक, की ज्यांनी आपलं जीवन समाजासाठी व्यतीत केलं आणि शेवटी योग मार्गाने आपला देह नष्ट केला आणि ब्रह्मस्वरूप झाले. भुवी
लोलायुषो एवै नैष्कर्म्य साधयंतु. अशा पद्धतीचं नैष्कर्म्य हे अवघड आहे. याप्रमाणे मैत्री म्हणतात विदुरा, त्यांची कीर्ती सर्व लोक गाऊ लागले. आणि ही कथा जो ऐकेल त्याला देखील धर्मार्थ काम मोक्षाणाम सम्यक सिद्ध सुखी, त्याला सुद्धा धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे प्राप्त होईल. जो जे हे वाचेल ऐकेल त्याला सर्व त्याच्या इच्छा परिपूर्ण होतील. अस्पष्ट कीर्ती सुयशा, ज्याची कीर्ती प्रगट नाही त्याची कीर्ती होईल. मूर्खो भवती पंडिता, मूर्ख पंडित होईल. आता याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे की केवळ वाचून नाही तर पृथ्वीचं चरित्र समजून जो त्याप्रमाणे आचरण करील तो मूर्खो भवती पंडिता, मूर्ख असला तरी पंडित होईल. का तर त्यांच्याप्रमाणे जर आपण आचरण केलं, त्यांच्याप्रमाणे जर आपण वागलो तर खरोखरच कुणीही असो, तो ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हे चारही वर्ण या ठिकाणी स्वतःच्या इच्छेप्रमाणे सगळं काही प्राप्त करून घेऊ शकतील. कारण क्षत्रियांनी हे वाचलं तर राज्य कसं करावं त्याला कळेल, ब्राह्मणांनी वाचलं तर ज्ञान कसं प्राप्त करावं कळेल, योग्यांनी वाचलं तर योगाच्या साह्याने मुक्ती कशी प्राप्त करावी हे कळेल. अप्रजा सुप्रजतमो निर्धनो धनवत्तमा, जो निर्धन आहे तो धनवत्तम होईल. कारण धन कसं गुप्त ठेवावं हे त्यातून आपल्याला कळेल. बलिम तस्मै हरंत्यग्रे राजा पृथ्वे यथा, याप्रमाणे त्यांचं महात्म्य वर्णन केलं. अनुदिनमिदमादरेण शृण्वन् पृथ्वीचरित्रं प्रगयन् प्रथयन् विमुक्त संघः भगवती भवसिंधुपोतपादे सच निपुणां लभते रतिं मनुष्यः. त्याप्रमाणे भगवंताची रती म्हणजे भक्ती त्यांची वाढेल अशी या ठिकाणी आशीर्वाद या चरित्राला दिलेला आहे. आता यानंतर या चतुर्थ स्कंधामध्ये प्रत्यक्ष प्रचेतसाची कथा आणि रुद्राचा उपदेश, रुद्रगीत हे कसं व्यक्त करतील हा सगळा जो त्यांच्या पृथ्वीच्या वंशातला भाग आहे की त्यांचे वंश पुढे कसा होत गेला, त्यांचे पुत्र पौत्र कसे होत गेले या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगणार आहे. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.